ऐकून घ्या, आम्ही बाहेर का पडलो? कारण का युतीमध्ये काँग्रेस हा कुठेही नाही. युती ही अजितदादा, राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपाची असते. पण काँग्रेसला त्यांनी बरोबर घेतलं आणि काँग्रेसने सुद्धा त्यांच्यावर तडकाफडकी काय निर्णय करून त्यांना सस्पेंड करून टाकलं आणि परत ते भाजपमध्ये प्रवेश केला. म्हणून त्या भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी राहिलो नाही आणि बाजूला झालो आणि शिवसेना महायुतीमध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या सामील झालो. साहेब बघा, असं आहे का, आपल्याला अंबरनाथ शहराचा विकास करायचा असेल तर कुठल्याही प्रकारचा भेदभाव कुठल्याही पक्षाने न ठेवता आपण एक मताने एक दिलाने जर काम केला तर ते शहरासाठी खूप चांगलं राहील. मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यापेक्षा काँग्रेसमधून जे आले असतील ते जास्त या ठिकाणी जे आहे ते घोषणाबाजी करत असताना मला पाहायला मिळेल. कारण की आमची जी अलायन्स आहे ही गेल्या अनेक वर्षापासूनची अलायन्स आहे, आमचे सगळे संबंध. पण मला वाटतं अशा प्रकारे आता नगरपालिकेमध्ये जीत हार जी आहे ती होतच असते. आम्ही ते एक्सेप्ट केली होती. आता पुन्हा जे आहे हे शिवसेनेची सत्ता जी आहे ही अंबरनाथ नगरपालिकेवरती स्थापन झालेली आहे. आणि त्याचबरोबर इथे अजून एक जी गोष्ट आज घडली की शिवसेनेला जे आहे हे 3 कॉप पदं म्हणजे 3 स्वीकृत सदस्य जे आहे हे मिळाले पाहिजे होते. त्याच्यामध्ये देखील नियमांना डावलून पीठासीन अधिकाऱ्यांनी 3 ऐवजी जे आहे 2 सदस्य जे आहे हे शिवसेनेचे जाहीर केले आणि 3 सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे आणि काँग्रेस जे काही त्यांच्या बरोबर आहेत त्यांचे आघाडीचे जाहीर त्या ठिकाणी केले. तर हे नियमाला डावलून मी आता सीओ साहेबांशी पण बोललो, कलेक्टर साहेबांशी पण बोललो, हा नियमामध्ये कुठेच बसत नाही. ज्याच्याकडे सदस्य संख्या जास्त आहे, आमच्याकडे 32ची सदस्य संख्या होती, तर आम्हाला जे आहे हे 3 त्या ठिकाणी स्वीकृत सदस्य मिळाले पाहिजे होते. तशी नोंदणी जी आहे ती कलेक्टर ऑफिसला देखील केली होती, तशी नोंदणी जी आहे ती सीओनी देखील घेतली होती.